नमस्कार. विचार करा, एकाच मतदारसंघात तब्बल 17.95% मतांचा फरक. हे काही फक्त आकडे नाहीत, हा जमिनीवरून आलेला एक थेट स्पष्ट संदेश आहे. आज आपण महाराष्ट्राच्या जत मतदारसंघाच्या निकालांचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्यामागची खरी कारणं शोधणार आहोत. हा मतदारसंघ येतो सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात. इथली माती, इथली माणसं आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न, हे सगळं मतपेटीतून कसं व्यक्त होतं याचा हा एक अभ्यास आहे. हा फक्त एका निवडणुकीचा निकाल नाहीये, तर स्थानिक मुद्दे राजकारणाला कशी दिशा देतात याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आता हा आकडा बघा, -17.95%. हो, उणे 17.95%. हा आकडाच आपल्या सगळ्या विश्लेषणाचा केंद्रस्थानी आहे. ही केवळ मतांची घसरण नाही, तर मतदारांच्या मनातल्या भावनांचं, त्यांच्या नाराजीचं हे एक संख्यात्मक रूप आहे. आणि हेच कोडं आज आपण सोडवणार आहोत. चला, तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण आकड्यांपासून सुरुवात करू, मग त्यामागच्या कारणांचा शोध घेऊया, विशेषतः पाण्याच्या प्रश्नाचा. मतदार का बदलले हे समजून घेऊ आणि शेवटी या माहितीतून भविष्यासाठी एक सकारात्मक आराखडा कसा बनवता येईल यावरही बोलू. तर मग या मोठ्या बदलाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी आकडे काय सांगतात हे निष्पक्षपातीपणे पाहावं लागेल. बघूया की जतच्या निकालाची संख्यात्मक कहाणी नक्की आहे तरी काय. इथं बघा, चित्र अगदी डोळ्यासमोर स्पष्ट होतंय. 2019 मध्ये काँग्रेसला जवळपास 50% मतं होती, जी 2024 मध्ये थेट 35% आली, म्हणजे जवळपास 15% घसरण. आणि दुसरीकडे भाजपची मतं जवळपास 30% थेट 53% पोचली. राजकारणात एवढा मोठा मतांचा बदल होणं हे एखाद्या भूकंपापेक्षा कमी नाही. हे केवळ नाराजी नाही, तर एका मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. आणि हा बदल फक्त टक्केवारीत नाहीये, प्रत्यक्ष मतांमध्येही तो तितकाच मोठा आहे. तब्बल 38,240 मतांचा फरक. हा एक अतिशय निर्णायक कौल आहे. या आकड्यांवरून लक्षात येतं की मतदारांनी दिलेला संदेश किती स्पष्ट आणि किती तीव्र आहे. पण हा बदल खरंच अनपेक्षित होता का? कदाचित नाही. जर आपण या मतदारसंघाचा मागचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की इथले मतदार किती सजग आणि प्रवाही आहेत. उदाहरणार्थ 2014 ते 2019 मध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली प्रचंड वाढ पहा आणि मग 2024 मधली ही घसरण. यातून स्पष्ट दिसतं की इथले मतदार कोणत्याही एका पक्षाला बांधील नाहीत. ते त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या गरजांवर मत देतात. आता प्रश्न येतो की हे सगळं घडलं का? यामागचं मूळ कारण काय? आकडे आपल्याला सांगतात काय झालं, पण का झालं याचं उत्तर आपल्याला जमिनीवरच मिळतं. आणि जतच्या बाबतीत हे उत्तर थेट पाण्याशी जोडलेलं आहे. एक खूप समर्पक वाक्य आहे जे इथल्या परिस्थितीला अगदी लागू पडतं. जेव्हा जमीन तहानलेली असते तेव्हा मतं पाण्यासाठी बोलतात. इथलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सगळंचं सगळं पाण्याभोवती फिरतं. आणि जेव्हा हाच जगण्याचा मूलभूत प्रश्न सुटत नाही तेव्हा मतदारांचा आवाज मतपेटीतून बाहेर येतो. आणि हा आवाज आपल्याला लोकांच्या तक्रारींमधून ऐकू येतो. खरं तर या केवळ तक्रारी नाहीयेत, हा त्यांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष आहे. 42 गावांना आजही पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. सिंचनाच्या योजना अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. आणि यासोबत खराब रस्ते आणि विजेच्या समस्या तर आहेतच. आता विचार करा, ही परिस्थिती आणखीन किती बोचरी होत असेल जेव्हा इथले मतदार सीमेपलीकडे शेजारच्या कर्नाटकात पाहतात. आपल्याकडे टँकरवर अवलंबून राहावं लागतंय, तर सीमेच्या पलीकडे उत्तम सिंचनामुळे पाणी मुबलक आहे. ही तुलना केवळ प्रशासनाचं अपयश दाखवत नाही, तर लोकांच्या मनात एक खोल निराशा निर्माण करते. आणि इथेच आपल्याला आपल्या संविधानाने दिलेल्या मूल्यांची आठवण होते. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मूलभूत सुविधा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. माहितीच्या आधारे प्रश्न विचारण्याचा आणि उत्तरदायी सरकारची अपेक्षा करण्याचा हक्क प्रत्येक मतदाराला आहे. चला, आता जरा आणखी खोलात जाऊया आणि या मतदारांना समजून घेऊया. इथली सामाजिक आणि आर्थिक रचना कशी आहे आणि त्याचा या निकालावर नेमका काय परिणाम झाला. या मतदारसंघात मराठी आणि कन्नड भाषिक लोकांची संख्या मोठी आहे. सोबतच अनुसूचित जातीचाही लक्षणीय टक्का आहे. अनेकदा राजकारणात भाषिक किंवा जातीय समीकरणं महत्त्वाची मानली जातात. पण गंमत बघा, जतमध्ये तहानलेल्या जमिनीनं ही सगळी समीकरणंच बाजूला सारली. जेव्हा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा इतर ओळखी दुय्यम ठरतात. पाण्याची समस्या ही सगळ्यांची एकच समस्या बनते.
ह्या मतदारसंघाची सगळी अर्थव्यवस्थाच शेतीवर उभी आहे. त्यातही ऊस आणि द्राक्ष. आणि तुम्हाला तर माहितीये, ह्या दोन्ही पिकांना पाणी किती लागतं. जेव्हा पाणीच मिळत नाही तेव्हा फक्त शेती नाही तर त्यावर अवलंबून असलेली संपूर्ण आर्थिक साखळीच कोलमडून पडते. त्यात वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातली अनिश्चितता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडतो. ठीक आहे, आपण समस्या समजून घेतली, तिची कारणंही शोधली. पण फक्त विश्लेषण करून काय होणार? महत्वाचं आहे की ह्या माहितीतून पुढे जाण्याचा मार्ग कसा काढायचा. मतदारांशी जो संवाद तुटलाय तो पुन्हा कसा जोडता येईल ह्याचा एक आराखडा आता आपण पाहूया. ही 90 दिवसांची योजना केवळ एक प्रचाराचा आराखडा नाही, तर लोकांचा विश्वास परत मिळवण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. पहिला टप्पा आहे नियोजनाचा. पाणी न्याय हा संदेश थेट लोकांच्या मूळ समस्येला हात घालतो. दुसरा टप्पा घरोघरी जाऊन प्रचार. हा तुटलेला संवाद पुन्हा जोडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तिसऱ्या टप्प्यात शेतकरी मदत केंद्र सुरू करणं, म्हणजे आपण फक्त बोलत नाही तर कृतीही करतो हा विश्वास देणं. आणि शेवटचा टप्पा ह्या सगळ्या प्रयत्नांना मतदानात बदलण्याचा आहे. या योजनेला एका समग्र रणनीतीची जोड लागते, ज्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे 4 स्तंभांवर उभा असलेला प्लॅन: निवडणूक, संघटना, कथा आणि संसाधने. एक चांगला उमेदवार असून चालत नाही जर जमिनीवर कार्यकर्ते नसतील. आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी पाणी आणि कल्याण यासारखी एक प्रभावी कथा लागते. आणि या सगळ्याला अर्थातच संसाधनांची जोड मिळायला हवी. हे 4ही स्तंभ एकत्र येतात तेव्हाच एक यशस्वी मोहीम उभी राहते. आणि आजच्या डिजिटल युगात जमिनीवरचं काम आणि ऑनलाईन प्रचार यांची सांगड घातल्याशिवाय गाडी पुढे जातच नाही. पण डिजिटल प्रचार म्हणजे केवळ पोस्ट टाकणे नाही. गावातील प्रभावी लोकांसोबत व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून एक विश्वासार्ह संवाद निर्माण करणे, वस्तुस्थितीवर आधारित माहिती देऊन विरोधकांच्या प्रचाराला उत्तर देणे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे: लोकांचा विश्वास आणि त्यांची गोपनीयता. भारताच्या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या माहितीचा आदर करणं आणि त्यांची संमती घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे संवाद हा नेहमी जबाबदारीने आणि आदरानेच झाला पाहिजे. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे आपण निवडणुकीच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या उद्देशाबद्दल बोलणार आहोत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की हा सगळ्या खटाटोप केवळ एक निवडणूक जिंकण्यासाठी नाहीये. याचं अंतिम ध्येय आहे मतदारांसोबत एक नवा करार तयार करणं. हा करार असेल ठोस उपायांचा, पारदर्शकतेचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वासाचा. निवडणूक हे साध्य नाही तर लोकांची सेवा करण्याचं एक साधन आहे. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. डेटाचा वापर केवळ निकालांचा अंदाज लावण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी मर्यादित न ठेवता, लोकांच्या गरजा समजून घेऊन एक अधिक प्रतिसाद देणारं आणि जबाबदार सरकार घडवण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या लोकशाहीचं सार दडलेलं आहे. हाच खरा उद्देश आहे राजकारणाच्या पलीकडचा. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose Beyond Politics.